brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मला तेजस्वी आणि सिद्धूला एकच प्रश्न विचारायचा आहे, दोघांनी उत्तर द्या. येरे रे पैसा एक बराच काळ लोटून गेला, तेव्हाची तुमची दोघांची म्हणजे वैयक्तिक आयुष्य, वैयक्तिक परिस्थिती फार वेगळी होती. तुम्हाला माहिती नव्हतात, तुम्ही म्हणजे ॲज तुम्ही भेटत असाल पार्ट्यांमध्ये किंवा प्रीमियरमध्ये दोघं भेटत असाल, पण ही जी दोघांमधली एनर्जी एकमेकांना, म्हणजे तुला त्याची म्हणजे भन्नाटच एनर्जी हा शब्दच नाही आहे त्याच्यासाठी, एनर्जीच्याच वरती काहीतरी त्याला एक शब्द असेल. पण हे जेल झालं या 3 भागांमध्ये, म्हणजे ते जाणवायला लागलं, कारण तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. आता ते वाटायला लागलं की यायला पाहिजे परत एकदा, ही एनर्जी परत मिळवण्यासाठी दोघांनाही. नमस्कार. एक तर खूप छान वाटतंय या प्लॅटफॉर्मवर येऊन आपला सिनेमा, आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन आपला सिनेमा प्रमोट करणं. मला ना AVK हे जे प्रोडक्शन आहे, मला असं वाटतं AVKने मनात विचार केला ना की सिनेमा करूया, तर ते अगोदर स्क्रिप्ट डोक्यात नाही आणत, त्या अगोदर सिद्धार्थ जाधव डोक्यात आणतात. सिद्धार्थ जाधवला आता स्क्रिप्ट येऊया. एवढं अमय खोपकरांचं खरंच कलाकार माणूस म्हणून प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. याला कधी फोन जरी असंच जरी फोन केला ना की ऐक ना सिद्धू, मी आहे, मी सिनेमात आहे, मी आहे, मला खूप बरं वाटतं की ते म्हणजे मी त्या सिनेमाचा भाग असणं हे कलाकार मला नेहमीच एक्साइटिंग करतं. येरे पैशाच्या वेळेला तू म्हटल्याप्रमाणे काही सिनेमे चालत नव्हते, आपण जास्त काम करत नव्हतो, आणि मी त्याविषयी बऱ्याच प्लॅटफॉर्मवर बरेच वेळा बोललोय की कधी कधी ऍक्टर काम शोधत असतो आणि त्याला काम मिळता ते राहून जातं आणि त्याचं वाईट वाटतं. या सगळ्या फेजमधून जात होतो मी. आणि एके दिवशी मी आणि तृप्ती आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि अचानकपणे मला अमय खोपकर दादांचा फोन आला, सिद्ध्या पटकन संजय जाधव सरांना फोन कर. तर मी त्यांना विचारलं येरे रे पैसा, कारण तेव्हा अशी न्यूज आली होती की संजय जाधव सर अमय खोपकर सरांबरोबर सिनेमा करतात येरे रे पैसा. तर संजय जाधव यांच्या सिनेमात काम करायला कोणाला नाही आवडणार. बरोबर. एकतर मी नेहमीच म्हणतो की मराठी सिनेमात प्रत्येकाचा एक प्रेक्षक वर्ग आहे आणि वयाचाही प्रेक्षक वर्ग आहे. युथला जास्तीत जास्त त्यांच्या स्टाईलचा सिनेमा देणं, आत्ताचा सिनेमा देणं, चकाचक सिनेमा देणं, थ्रिल, सस्पेन्स, हिरो हिरोईन, ऍक्शन ह्या पद्धतीचा सिनेमा देणं, हा संजय जाधवची एक स्टाईल आहे आणि ती युथला आवडते. तर त्या सिनेमाचा भाग व्हायला कोणाला आवडणार. तर मी संजय सरांना फोन केला की मी त्या सिनेमात मी आहे, म्हणजे तू आहेस, आणि मी तो सिनेमा केला. पण त्या सिनेमाच्या निमित्ताने संजय जाधव, तेजस्विनी पंडित, उमेश कामत सारखे मित्र मिळाले की जे ना शोधत होते की आपल्याला काहीतरी करायचंय, आणि प्रत्येक नट ती गोष्ट शोधत असतो की यार एक असं काहीतरी मिळावं ज्याने आपण परत सुरू होऊ. तो येरे रे पैसा हा सिनेमा तो तेव्हा 1 पण नव्हता, तो येरे रे पैसा होता. पण त्या सिनेमातलं माझं सन्नीचं कॅरेक्टर, सन्नी बबलीची केमिस्ट्री, आदित्यचा धिंगाणा, या सगळ्या गोष्टी संजय जाधव सरांनी उत्तम आमच्याकडे करून घेतल्या आणि अमय खोपकर सरांनी ते प्रेझेंट केले. त्यामुळे ते सुपरहिट, म्हणजे कमबॅक म्हणतात, सेटबॅक पेक्षा कमबॅक चांगला असावा. तर माझं सेटबॅक खरी सुरुवात होती ती, नंतर परत एकदा तुझी सुरुवात झाली. माझं सेटबॅक मला माहिती आहे, माझा कमबॅक माझं येरे रे पैसा नाही होता, त्यामुळे ते अजूनही जवळच आहे आणि त्याचा 3रा पार्ट येतो, त्याचा आनंद आहेच. तेच नाही बंड्या आपलं तेजस्विनी. नमस्कार. आय थिंक बाकी सगळं तर सिद्धार्थ बोललेलाच आहे, पण हो, या सिनेमाच्या वेळेला आम्ही खरं तर फक्त ओळखीची मंडळी होतो. म्हणजे ओळखीमुळे एकत्र झालो, आलो आणि एकमेकांचे झालो, इतकं सोपं आहे ते. तर काय होतं, तुम्ही जेव्हा एखाद्या सिनेमामध्ये किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये खूप काळ काम करता, तेव्हा आपोआपच ते तुमचं कुटुंब बनून जातं. म्हणजे हे तर प्रत्येक सेक्टरमध्ये पण होत असेल, तुमच्याकडे पण होत असेल, बाकी सेक्टर्समध्ये पण हे होत असेल. कारण आम्ही तर दिवसाचे ऑलमोस्ट 16 आणि 18 तास काम करतो. तर तेवढे तास तुम्ही एकत्र असता, तेवढे तास तुम्ही वावरता. आणि येरे येरे पैसाची गंमत ही होती की आम्ही एक कॉमेडी सिनेमा करत होतो आणि आम्ही प्रत्येक जण वैयक्तिक आयुष्यात काही ना काहीतरी स्ट्रगल मधनं चाललो होतो. पण म्हणजे ते प्रोफेशनल असू दे, पर्सनल असू दे, काही ना काहीतरी याच्यातनं आम्ही एकत्र एका कॉमन पॉइंटला पोहोचलो असं आपण म्हणूयात, येरे रे पैसाच्या नावाने. आणि तेव्हा झालेली मैत्री ती इतकी घनिष्ठ झाली की पार्ट 2 मध्ये आम्हाला आम्ही घेतलं नाही, पण मग पार्ट 3 मध्ये
एवढा शांत आम्ही कधीच बघितलं नाही. नाही ऑन अ सिरियस नोट, पार्ट 2 मध्ये पण आमची मैत्री जी आपण म्हणतो ना, की ही मैत्री टिकून राहिली. पार्ट 2 आल्यानंतर त्याच्यातही आम्ही नसताना पार्ट 3 मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा नव्याने एकत्र आलो, म्हणजे आम्ही असू दे, संजय असू दे किंवा आम्ही बाकी सगळे सुद्धा, तर आमची मैत्री इतके वर्ष टिकून होती आणि तीच आज सिनेमामध्ये दिसणार आहे. तर हा खरं तर मैत्रीचा सिनेमा आहे. बरोबर. म्हणजे आम्ही सगळे मित्रांनी एकत्र येऊन केलेला सिनेमा. पण नागेश सर